हां माझं नाव दीपक पेडमुख आहे. मी हा क्लास अटेंड केला. 100% सॅटिस्फाईड आहे. महत्वाचं तेच होतं की नाही का चांगलं आणि सरांकडून चांगलं मार्गदर्शन भेटलं. आणि महत्वाचं म्हणजे सरांकडून जे छोटे छोटे जे पॉईंट होते जे आतापर्यंत मला कधी कळले नाही ते सरांकडून कळले. तुम्ही ऑलरेडी किती वर्ष झालं हे करताय डाउजिंग? मी आता त्याला मला वाटतं 10-11 वर्ष. अच्छा. परंतु मला गुरु नव्हते. हां आजपासून सर माझे गुरु झाले आणि त्या गुरुसाठी मी सरांकडे आलो. चालेल, थँक्यू. मी प्रशांत आहे, बांधकाम व्यावसायिक आहे. पेंडुलम मशीन म्हणजे बांधकाम वास्तुशास्त्र वगैरे पेंडुलमचे मला वाटत नव्हतं. म्हणजे मी फक्त बघायचं जस्ट म्हणायचं की काय आहे, पण आज समोर प्रत्यक्ष प्रॅक्टिकल बघितलं मी आणि त्याचे ते खरंच मी स्वतःच्या ह्यानी हे घेतलं आणि सरांनी प्रत्यक्ष हे केले, स्वतः प्रॅक्टिकल हे दिलं ज्ञान दिल्यामुळे ते मला मनातली एक शंका होती की पेंडुलम म्हणजे काय हे आहे, पण ते मला प्रत्यक्ष समोर पाहता आलं. म्हणजे हे समजलं ना गणपती विद्या मराठीमध्ये? हा हा. ठीक माझं आहे. नाव दत्तात्रय रामदास बालवडकर. मी वास्तुशास्त्राचं काम करतो. आतापर्यंतच्या 10 वर्षाच्या करिअरमध्ये फक्त शिकवणार म्हणून शिकवणारे बरेच भेटले, पण सरांनी हा जो डाउजिंगचा क्लास घेतला आज, त्या क्लासमध्ये फक्त डाउजिंगच नाही तर ऑरा बेस काही गोष्टी आणि इतर पण काही गोष्टींचं भरपूर ज्ञान दिले. इतर क्लासेसमध्ये एवढ्या सखोल ज्ञान दिले जात नाही. त्याबद्दल मी सरांचे शतशः आभारी आहे. मग हे सांगू शकताल का सर की म्हणजे नाही का आपली हिंदू धर्मानुसार ही कोणती विद्या आहे? हिंदू धर्मानुसार ही गणपत्य विद्या म्हणतात त्याला ऍक्च्युअल मध्ये. जी गणपतीची विद्या आहे त्याला गणपत्य विद्या म्हणून म्हणतात. ऍक्च्युअल नाव ते. थँक्यू. आता स्टॉप करा, खूप मोठा होईल. छोटे छोटे गाडी 15-20 सेकंड. माझं नाव प्रज्ञा बनसुडे. मी बाय प्रोफेशन मी टीचर आहे. बरेच वर्षापासून या ऑकल्ट सायन्सेसमध्ये इंटरेस्ट आहे आणि हे शिकायचं बरीच वर्ष होतं, पण आत्ता योग होता. पेंड्युलम डाउजिंग जे सरांनी या क्लासमध्ये स्पेसिफिकली जो पोर्शन घेतला तो एनर्जी हिलिंग आणि काय म्हणूयात आपण ऑरा बेस्ड असं कनेक्शन देऊन त्यांनी घेतला. प्राणी हिलिंगचाही क्लास मी करत असल्यामुळे खूप जास्त कनेक्शन वाटलं मला या सगळ्या कोड, म्हणजे हे प्लस डाउजिंग हे एकत्र छान काम करू शकेल. सरांनी जे बारकावे सांगितले डाउजिंग बद्दलचे आणि मनातल्या ज्या शंका होत्या की आधी असं वाटायचं की आपण मॅन्युअली करतोय, पण ते स्वतः जेव्हा ती एनर्जी एक्सपिरियन्स केली त्यावेळेला कळलं की नाही खरंच काहीतरी मजा आहे आणि खरंच सरांनी तो कॉन्फिडन्स दिला आणि जी काही टेक्निक्स त्यांनी शिकवली ती खूप चांगल्या प्रकारे शिकवली की ह्या विद्येवर पूर्ण विश्वास बसला. जे की आपण पाहताना किंवा इथून मागेही प्रश्न विचारताना सरांनाही इथून मागे काही प्रश्न विचारण्यासाठी गेलेले होते, पण त्यावेळेला थोडं एक 1% विश्वास तर 100% आहेच त्यांच्यावर, पण 1% असं वाटलं होतं की काहीतरी मॅन्युअली होतंय का टाईप्समध्ये. पण जेव्हा त्या प्रश्नांची प्रचिती आली की नाही त्यांनी सांगितलं तसं घडलं, असे 1-2 गोष्टी घडलेल्या आहेत आधी याच्यामध्ये. आणि मग आता योग आला शिकायचा आणि आता स्वतःला ते येत आहे आणि सरांनी ते ज्ञान निस्वार्थीपणे दिलं. याच्यात खूप छान वाटतं. मी किती वर्षापासून याच्यामध्ये येण्याचा प्रयत्न करतो, किती वर्षांनी? एक 4 वर्ष झाली मी सरांकडे तर येते. 6-7-8 वर्ष झालं. 2016-17 पासून काही ना काही कारणाने क्रिस्टलसाठी येते किंवा इतर काही प्रश्न असले तर येत होते. शिकायचे असं नुसतंच होतं, पण मग आता योग तो आत्ता आला. साधारण एक 4-5 वर्ष झाले मी त्यांना म्हणते की मला क्लास करायचा आहे आणि आता योग आला. छान वाटलं. मी सावजी कराडे, जी अँथ्रोपोलॉजिस्ट आहे आणि सध्या सोशल रिसर्चमध्ये काम करते. खरं तर म्हणजे आम्ही सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये गेले 7-8 वर्ष आहोत किंवा काही ना काही प्रश्नांसाठी, काही बिझनेस रिलेटेड पर्सनल काही इश्यूज असतील त्याच्यासाठी, क्रिस्टलसाठी नेहमी जाऊन एक म्हणजे आपण अशा विमनस्क थोड्याशा अवस्थेत जातो की काय आता करायचंय वगैरे, आणि दरवेळेला खूप पॉझिटिव्हिटी आणि चांगलं उत्तर घेऊन आम्ही तिथनं बाहेर पडलोय आणि नेहमीच तिकडनं आपल्याला प्रश्नाचं म्हणजे समाधान होऊन आपण बाहेर पडतो असं झालं. शिकायचं होतं पेंड्युलम डाउजिंग, पण खरंच योग नव्हता हेच बरोबर आहे. आणि बरेचदा विचारलं क्लास कधी आहे वगैरे असं विचारलं आणि पुढे त्याचं काही झालं नाही. आणि आता अचानक मी तर म्हणजे राजस्थानमध्ये होते, हिनी विचारलं, ही माझी बहीणच आहे, विचारलं मी माझे भरतीये तुला यायचंय का? हा हो यायचंय, करून टाक. म्हणजे इतकं पटकन ते सगळं झालं आणि आता आम्ही शिकलो. आणि जसं मगाशी पण ही म्हणली की कुठेतरी वाटायचं की खरंच आपला हात हलत असेल का, आपल्याला वाटतं ते होत असेल का, पण हे मला कधी नाही. तर जेव्हा मी आमच्या बिझनेस रिलेटेड म्हणजे माझ्या मिस्टरांनी अतिशय सेट जॉब सोडून स्टार्टअप चालू केला गेल्या 1.5-2 वर्षापूर्वी,
आणि तेव्हा मी यांच्याकडे गेलेले की त्याला किती पटेल किंवा काय हे मला माहीत नव्हतं, पण मी गेलेले. आणि त्याच्यानंतर मला जे अनुभव आले तेव्हा आम्ही डाउजिंग आणि काही प्रश्नांची उत्तरं शोधलेली की पार्टनरशिप कशी पाहिजे, काय करूया. आणि त्याच्यानंतर मला असं झालं की नाही, दिस इज समथिंग की हे खरं आहे. आणि म्हणजे खरं आहे म्हणण्यापेक्षा खरं वाटत होतं, पण एक प्रचिती आपण म्हणतो तशी आली. आणि त्याच्यानंतर ते पटलंच म्हणजे पूर्ण. आणि त्याच्यानंतर हिच्या थोडं आजारपणाच्या काळातही असं झालं की काय करू किंवा असं कसं काय झालं वगैरे. त्या 1-2 गोष्टींनंतर अजून एक जाणं नाही, पण आपला एक विश्वास, कनेक्ट किंवा इथे जाऊन आपण आपलं उत्तर मिळवू शकू असं जे वाटलं ते होत गेलं. मी माझ्या बऱ्याच मैत्रिणी आता आम्ही जातो सरांकडे आणि म्हणजे आमच्या प्रश्नांच्या बरोबरच समाधान होतं असं वाटतं मला. थँक्यू. माझं नाव महेश बर्वे. मी सरांशी साधारण 1 महिन्याभरापूर्वी परिचय झाला. त्यांच्या दुकानाच्या इथे गेलो असताना त्यांचं ते वास्तू आणि यंत्र किंवा हे सगळं बघितल्यानंतर त्यांच्याकडे सहज चौकशीला गेलो. बोलता बोलता त्यांचा डाउजिंग आणि याचा विषय निघाला आणि मी विचारलं की मग तुम्ही शिकवता का, कारण का मला शिकण्यामध्ये इंटरेस्ट निर्माण झाला. त्यांनी सांगितलं आता लेटेस्ट कोर्स घेणारच आहे, मग त्यामुळे मी या कोर्सला ॲडमिशन घेतली. मी स्वतः वास्तू कन्सल्टिंग करतो आणि डाउजिंगचं मला याच्या आधी तरी पुण्यात मधलेच काही वास्तुतज्ञ जे आहेत ते त्याला हातकी सफाई म्हणून बरीच त्याची चेष्टा करत होते. त्यामुळे मला पण डोक्यात असं होतं की बहुतेक हा सगळा हातकी सफाई किंवा मुद्दाम जसं पाहिजे तसं आपल्याला ते आन्सर पेंडुलम आपल्या हाताने हलवून देता येतं असं मला ते वाटत होतं. मी हा प्रश्न अगदी स्पेसिफिक आणि एकदम स्पष्ट सरांना त्या दिवशी विचारला की याच्यामध्ये